ह्या झाडाला आता जवळपास 1 ते 1.5 क्विंटल माल निघतो. जवळपास असे 50 झाडं आहे सगळे. तर त्याला जवळपास आता 70 75 क्विंटल माल निघायला पाहिजे, अशी अपेक्षा आहे याची. मंडळी, हे आहेत जालना जिल्ह्यातील मार्डी गावचे रहिवासी असलेले दत्ता राऊत हे युवा शेतकरी. चिकू शेतीमधून या शेतकऱ्याने तब्बल 3 लाखांचं उत्पन्न मिळवलंय. कमी पाणी आणि मध्यम जमिनीवर येणारं चिकूचं पीक दत्ता राऊत यांना मालामाल करतंय. वडिलांनी लावलेल्या या चिकूच्या झाडांची गोड फळे आता दत्ता राऊत यांना चाखायला मिळत आहेत. पाहुयात कसं केलं त्यांनी चिकू शेतीचं नियोजन. आम्ही चिक्कूचा बाग लावलेला आहे. याच्यात आमच्या वडिलांनी पहिलं दुसऱ्याचा बाग विकत घेतला होता. त्याच्यात बऱ्यापैकी उत्पन्न भेटल्यामुळं वडिलांना असं वाटलं, की आपण बी लावा झाडं म्हणून सरी. त्याच्यामुळे ते झाडं लावले, चिक्कूची झाडं लावले. आम्ही जवळपास 33 बाय 33 वर झाडं लागवड केली याची. आणि ते जवळपास 1995-96 ची गोष्ट आहे, त्यावेळेस लावलेली झाडं आहे. तर आता झाडं खूप मोठाली झाले. याला माल बी चांगला लागला आणि चांगलं उत्पन्न भेटतंय सध्या तरी. याला पाणी थोडं कमी लागतं आणि औषधाची काही फवारण्याची काही जास्त गरज नाही याला. आणि आता सध्या मी विक्री आंबडलाच करतोय. तर 50 ते 60 रुपये किलो चिक्कू विकतो मी माझ्या म्हणजे मंडीत विकतो आंबडला. जवळपास त्याच्यातून चांगलं उत्पन्न भेटतं मला आता सध्या तरी. वेळेसचं उत्पन्न जवळपास कमीत कमी 2.5 ते 3 लाख व्हायला पाहिजे आणि होणारच मला गॅरंटी आहे. कारण की मालाची क्वालिटी बी चांगली आहे आणि लोक चांगल्या भावात घेतात. मालाची क्वालिटी चांगली दिल्यामुळं ते भाव बी चांगले देतात. एका झाडाला जवळपास 1 ते 1.5 क्विंटलपर्यंत माल निघतोय माझं. हे कालीपत्तीचे झाडं आहे, कालीपत्ती जातीची झाडं आहे. हे आम्ही तिकून आणले होते याच्याहून, गोंदिया, नागपूर गोंदियामधून आम्ही तिथून झाडं आणलेले. त्याच्यामुळं मालाची क्वालिटी चांगली. कालीपत्ती एकदम चांगली व्हरायटी. जमीन तुमची हलकी असली तरी चालते, मध्यम स्वरूपाची चालते आणि भारी पण चालते. फक्त त्याला असं आहे की जास्त पाणी बी नको पाहिजे त्याला. पाणी असल्यावर ते जास्त थोडे पिवळसर पडतात ते. दत्ता राऊत यांचे वडील शेषराव राऊत यांनी 1995 मध्ये चिकूच्या झाडांची 33 बाय 33 वर 1.25 एकरमध्ये लागवड केली. या झाडांची चांगली निगा राखत दत्ता राऊत हे 1.25 एकर शेतीमधून भरघोस उत्पन्न मिळवत आहे. विशेष म्हणजे त्यांनी या चिकूची स्वतःच अंबडच्या मंडीमध्ये जाऊन हातावर विक्री केली आहे. यामुळे त्यांना 1.25 एकरात 75 क्विंटल चिकूचं उत्पन्न अपेक्षित असून यातून तब्बल 3 लाखांचं उत्पन्न मिळणार असल्याचं राऊत यांनी सांगितलंय. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, मार्डी, जालना.